पुण्याच्या कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आलाय। कौटुंबिक कलहातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान खून करणारा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे। चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून खून करण्यात आलाय। श्वेता तळेवाले वय वर्ष 40, शिरोली तळेवाले वय वर्ष 16 अशी खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहेत। तर अजय तळेवाले वय वर्ष 45 असे खून करणाऱ्याचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळोवेळी भांडण तंटा होत होता। आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची। शुक्रवारी रात्री देखील पती पत्नीमध्ये वाद झाले। पत्नी रागात म्हणाली, मी माहेरी निघून जाईल। त्यानंतर त्या रागाच्या भरात झोपल्या। त्यानंतर पतीने झोपलेल्या पत्नीची हाताची नस कापली आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून तिचा खून केला। नेहमी आईची बाजू घेणाऱ्या मुलीचा देखील अजयने तिच्या तोंडावर उशी दाबून खून केलाय। अजय तळेवाले हा फायनान्सची कामे करतो। ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचे तो काम करत असतो असे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत। आज सकाळी अजय पुरुषोत्तम केलेवाले पोलीस स्टेशन आले। आमच्या अधिकाऱ्यांना माहिती येऊन सांगितलं की मी माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीचा आणि मुलीचा मर्डर केलेला आहे। त्याकडून तात्काळ आमची कारवाईला सुरुवात झाली। त्याला जाऊन घरात पाहणी केली असता घरामध्ये तिच्या पत्नीचा आणि तिच्या मुलीचा मर्डर केलेला आहे। आता पाहणी त्याला विचारलं असतं तर त्यांचे घरगुती भांडणं होत होते, त्यामधून त्यांनी तिच्या पत्नीचा आणि मुलीचा मर्डर केलेला आहे। मुलीचं वय 16 वर्ष आहे आणि पत्नीचं वय 36 वर्ष आहे। आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे, काय काम करतो? आता सकाळी झाल्यामुळे आम्ही काम तपासायला सुरुवात केलेली आहे। तो काय तर फायनान्स कुठं तर कंपनीत काम करतो एवढंच आपल्याला आहे। आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि तपास करतो असतो। आता बघून आता पहिल्यांदा प्राथमिक तपासमध्ये तर चाकून मारला असेल असं जखमा तर दिसते। अजून काय वरून तसं लगेच लक्ष नाही। आता पीएमला पाठवलेलं आहे। त्या डॉक्टरचे अभिप्राय घेऊन काय असेल त्याप्रमाणे पुढचा तपास करणार। परिसरातील लोकांशी काही बोलणं झालंय का? कारण ह्या व्यक्तीने जर अशा पद्धतीनं खून केला घरातल्या 2 व्यक्तींचा तर त्याची मानसिक स्थिती कशी काय परिसरातील नागरिकांनी काही सांगितलं? परिसर नागरिकांचे नाही पण त्याच्या भावाला वगैरे विचारलं होतं तर त्याचं पूर्वी अफेअरमधून लव्ह मॅरेज करून त्यानं लग्न केले होते। तो घराशी कॉन्टॅक्ट कमी ठेवत होता, त्यामुळे कोणाला जास्त बोलतच नव्हता, काय भावाला काही माहिती देत नव्हतं। आज पहाटेच्या सुमारास सर्वच पुणेकरांची चित्त हरपून टाकणारी एक घटना जी आहे ती घडलेली आहे। आपण आता पुण्यातल्या कात्रज भागात उभे आहोत आणि कात्रजमध्ये तुम्ही जसं की माझ्या मागे पाहू शकता लेक विस्टा नावाची ही जी सोसायटी आहे तिथं दुहेरी हत्याकांड जो आहे तो आज पहाटेच्या सुमारास घडलेला आहे। आपल्या पत्नीचा व आपल्या मुलीचा खून करून तो माणूस जो आहे त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावल्याची आपल्याकडे प्राथमिक माहिती जी आहे ती आलेली आहे। सोबतच याबाबतचा अधिकतर आढावा जो आहे तो BS पाटील यांनी दिलेला आहे। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला न्यूज नेटवर्क पुणे।